नमस्कार, मी सेजल पुरवार. या बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी थेट केदारनाथमधून आहे. कारण केदारनाथमध्ये प्रचंड बर्फवृष्टी सध्या होताना दिसते आणि केदारनाथच्या मंदिर परिसरात 2.5 फुटांपेक्षा जास्त बर्फही साचलेला आहे. भगवान नंदी सुद्धा बर्फाच्या चादरीने झाकले गेले आहेत. केदारनाथमध्ये थंडी वाढली आहे. पुनर्बांधणीचं काम करत असणारे कर्मचारी पुन्हा सोनप्रयागला परतलेत. बहुतेक पुनर्बांधणीची कामं थांबवण्यात आलेली आहेत. कामगारांना कडाक्याच्या थंडीचा सामना करावा लागतोय. मात्र हाडं गोठवणाऱ्या थंडीमध्ये देखील आयटीबीपी आणि पोलीस कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात आहेत. तर दुसरीकडे श्रीनगरमध्ये होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे श्रीनगर जम्मू राष्ट्रीय महामार्ग आता बंद झालेला आहे. जम्मू काश्मीरला उर्वरित देशासोबत जोडणारा हा एकमेव मार्ग आहे. मात्र बर्फवृष्टीमुळे हा मार्ग सुद्धा बंद झालाय. महामार्गावर अनेक वाहनं अडकली आहे आणि त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झालेली आहे. बर्फवृष्टीमध्ये 2000 पेक्षा जास्त लोक अडकली आहे आणि बर्फवृष्टीमुळे अडकलेल्या लोकांना मदत करण्याचे आदेश जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री अर्थातच ओमर अब्दुल्ला यांनी सुद्धा दिलेले आहेत. श्रीनगर शहरातील काही भाग वगळता वीज पुरवठा पूर्णतः खंडित करण्यात आलेला आहे. आणि यानंतर पुढे घेऊयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा टॉप 50च्या माध्यमातून. काश्मीर खोऱ्यात अधिकांश भागामध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं. हिमवृष्टीमुळे विमान आणि रेल्वे सेवा सुद्धा शनिवारी ठप्प झाली. बर्फवृष्टी प्रचंड आहे असं असल्यानं जम्मू आणि श्रीनगर महामार्ग बंद झाला. श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टी होती आणि त्यामुळे विमानसेवा ठप्प झाली आहे. श्रीनगर विमानतळावर जणू बर्फाची चादरच पसरली आहे. विमानं बर्फाच्या चादरीत लपून गेल्या. बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनकडून बर्फ हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यासाठी अत्याधुनिक यंत्र वापरली जातात. शिमला या ठिकाणी प्रचंड बर्फवृष्टी होती आणि असं असल्यानं शहरावर बर्फाची चादर पसरली. रस्ते निसरडे झालेत. गाड्यांचे अपघात वाढलेत. अनेक रस्ते बर्फानं झाकले गेले आहेत. वाहने ठप्प झालेली आहेत. स्थानिक प्रशासनानं पर्यटकांना मात्र सावधान राहण्याचा इशारा दिला. मनाली या ठिकाणी फिरायला गेलेल्या पर्यटकांनी बर्फात खेळण्याचा आनंद लुटला. सगळीकडे बर्फच बर्फ दिसतोय. त्यामुळे पांढरा शुभ्र बर्फाची चादर सगळीकडे पसरलेली दिसतीये. पर्यटकांनी या बर्फात आनंद घेतलाय. भारत नेपाळ सीमेवरती आता हाडं गोठवणाऱ्या थंडीत जवान मात्र देशाच्या सीमेवर पाय रोवून उभे दिसतायत. उत्तराखंडमध्ये भारत नेपाळ सीमेवर सशस्त्र सीमा दलाचे जवान हे देशाचं संरक्षण करतायत. हातात शस्त्र घेऊन ते बर्फातून गस्त घालतायत. या बर्फाची खोली सैनिकांच्या गुडघ्यापर्यंत आहे. केदारनाथमध्ये सुद्धा प्रचंड बर्फवृष्टी होती आहे. केदारनाथच्या मंदिर परिसरात 2.5 फुटांपेक्षा जास्त बर्फ साचलाय. भगवान नंदी सुद्धा बर्फाच्या चादरीनं झाकले गेले. केदारनाथमध्ये थंडी वाढली आहे. पुनर्बांधणीचं काम करत असणारे कर्मचारी पुन्हा सोनप्रयागला परतले. मुंबईची हवा विषारीच ठरली आहे. बोरीवली, मालाड, नेव्हीनगर, माझगाव आणि देवनाथ या भागांमध्ये हवेची गुणवत्ता अत्यंत खराब श्रेणीमध्ये नोंदवली गेली आहे. शहरवासियांना श्वासाच्या त्रासासह दृष्टीआड होणाऱ्या दृश्यांचा सामना करावा लागतोय. मध्य आणि हार्बर मार्गावर आज मेगा ब्लॉक आहे. विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी ब्लॉक असेल. सीएसएमटी येथे विद्याविहार दरम्यान आता हा धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक असणार आहे. ऑरेंज मेट्रो लाईनच्या कामाला आता सुरुवात झाली आहे. या लाईनमुळे कल्याण आणि तळोजा ही 2 शहरं जोडली जाणार आहे. मेट्रो मार्गामुळे कल्याण, डोंबिवली ते नवी मुंबई हा प्रवास 45 मिनिटांमध्ये करता येईल.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आज पहिल्या व्यावसायिक विमानाचं लँडिंग होणार आहे। दुपारी 12 वाजता व्यावसायिक विमानाचं लँडिंग होईल, ही माहिती मिळते आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील जवळपास सर्व कामं पूर्ण झाली आहेत। रनवे, सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामं आता पूर्ण झाली आहेत। मुंबईहून इस्तांबूलला जाणाऱ्या इंडिगो कंपनीचं विमान रद्द करण्यात आले। प्रवाशांनी विमानतळावर गोंधळ घातला। विमानाचं सकाळी 6:30 पासून टेक ऑफ झालेलंच नाही, त्यामुळे प्रवासी आक्रमक झाले। प्रवाशांनी एअरपोर्ट मॅनेजरला संपर्क साधला, मात्र कोणतंच उत्तर मिळालेलं नाहीये, असं प्रवाशांनी सांगितलंय। कौन सा सीनियर मैनेजर इंडिगो का? सिक्युरिटी नथिंग। येत्या बजेटमध्ये मोदी सरकार करदात्यांसाठी मोठं गिफ्ट देऊ शकतं। 15 लाखांपर्यंतचं उत्पन्न पूर्णपणे करमुक्त होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली। त्यामुळे लाखो करदात्यांना आणि शहरी मध्यम वर्गाला सर्वात मोठा दिलासा यामधून मिळणार आहे। होमिओपॅथी डॉक्टर्स देखील ॲलोपॅथी औषधं देणार आहेत। राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनानं होमिओपॅथीच्या डॉक्टर्सना त्यांच्या रुग्णांना ॲलोपॅथी औषधं देण्याची परवानगी दिली। मात्र या होमिओपॅथी डॉक्टर्सना सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी उत्तीर्ण करणं अनिवार्य आहे। साताऱ्यातील पुसेगावमधील हिंदकेसरी बैलगाडा शर्यत रोमन आणि सर्जा या बैलजोडीनं अव्वल स्थान पटकावलंय। या बैलगाडी शर्यतीच्या थराराची विश्वजित साळुंखे यांनी घेतलेली ही खास दृश्य आपण साम टीव्हीवर बघतोय। पंढरपूरच्या माड्यातील अंकिता भांगे आणि दीप्ती कदम यांनी सीएच्या परीक्षेत यश मिळवलं। शेतकरी कुटुंबातील मुलांना यावेळेस अवघड अशा सीए परीक्षेमध्ये यश मिळालं। त्यानंतर ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला। नांदेडच्या माळाकोळी या पासून बाळापूर 60 किलोमीटर अंतरावर 3 टोलनाके आहे। तरी देखील पारडी मक्ता या गावाजवळ नव्यानं टोलनाका उभारण्यात आलाय। या महामार्गाचं काम रखडलेलं आहे, असं असताना देखील टोल वसुली केली जाते आहे। त्यामुळे नवीन टोलनाका बंद करण्याच्या मागणीसाठी आता निदर्शनं करण्यात आली आहे। सोलापूर बस स्थानकात मोठ्या प्रमाणात घाणीचं साम्राज्य पसरलंय। प्रत्येक प्रवाशाला तोंडाला रुमाल बांधून प्रवास करावा लागतोय। बस स्थानकात स्वच्छतेसाठी योग्य सुविधा नाहीये, त्यामुळे लाडक्या बहिणींचे देखील हाल होत आहेत। धुळे शहरातल्या कॉलेज परिसरामध्ये कर्णकर्कश आवाज करणाऱ्या 100 बुलेट्सवरती पोलिसांनी कारवाई केली। त्याचबरोबर मॉडिफाय सायलेन्सर जप्त केले, त्यांच्यावर बुलडोझर फिरवण्यात आला। महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली। तर लगीन सराईचा हंगाम असल्यानं नवजोडपे देखील जेजुरीला येऊन खंडेराय आणि भानुदेवीचं दर्शन घेत आहेत। नांदेडच्या माळेगावमध्ये खंडोबाच्या यात्रेला 29 तारखेपासून सुरुवात होते आहे। यात्रेसाठी भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी आता 35 बसेस सोडल्या जाणार, ही माहिती कंधार आगार प्रमुख अभिजित वावडे यांनी दिली आहे। कल्याणमधील 13 वर्षीय हत्या प्रकरणाचा खटला वकील उज्ज्वल निकम लढणार आहे। 30 दिवसांमध्ये चार्जशीट दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत। दोषींवरती 4 महिन्यात कठोरात कठोर कारवाई करणार, असं देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले आहे। कल्याणमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या करण्यात आली। या प्रकरणी पीडित कुटुंबियांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली। आरोपीला लवकरच फाशी होईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं। काळजी करू नका, या प्रकरणातल्या आरोपीला सोडणार नाही, असा शब्द फडणवीसांनी पीडित कुटुंबाला दिला। राजगुरुनगर शहरातील 2 मुलींवर लैंगिक अत्याचार करत हत्येप्रकरणी संतप्त मोर्चा काढण्यात आलाय। आरोपीला फाशी देण्याची मागणी यावेळेस करण्यात आली आहे। या मोर्चात शिरूरचे खासदार अमोल कोल्हे सुद्धा सहभागी झाले। महिला देखील मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी झाल्या।
टीम इंडियाचा ऑलराऊंडर क्रिकेटर नितीश कुमार रेड्डीने ऑस्ट्रेलियासमोर खणखणीत शतक ठोकलं. मेलबर्न कसोटीच्या पहिल्या इनिंगमध्ये नितीशने आपलं शतक पूर्ण केलं. आणि आता दक्षिण कोरियामधून सर्वात मोठी बातमी. विमान कोसळून झालेल्या अपघातात 28 जणांचा मृत्यू झालाय. दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर जेजू एअरचं विमान हे धावपट्टीवरून घसरलंय. लँडिंग करताना हे विमान धावपट्टीवरच अपघातग्रस्त झालंय, ज्यात 28 जणांना आपले प्राण गमवावे लागले. जेजू एअरचं हे विमान 175 प्रवासी आणि 6 फ्लाईट अटेंडंट्स घेऊन बँकॉकवरून परतत होतं. मात्र लँडिंग करतानाच हे अपघातग्रस्त झालंय. स्थानिक वेळेनुसार सकाळी 9:07 हा अपघात घडला असल्याची माहिती मिळते. दक्षिण कोरियामध्ये विमानाचा हा अतिशय भीषण आणि धक्कादायक असा अपघात झाला असल्याचं आपण बघतोय. या अपघातामध्ये तब्बल 28 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचं आपण बघतोय. पुढे घेऊयात राज्यभरातल्या बातम्यांचा वेगवान आढावा. बाजारात आता टोमॅटोची आवक वाढली आहे. दरात घसरण झाली आहे. टोमॅटोचे भाव क्विंटल मागे 500 ते 800 रुपये दरम्यान झालेले आहेत. टोमॅटोला बाजारात सध्या क्विंटल मागे 2000 रुपयांचा भाव मिळतोय. कांद्याच्या भावात झालेली पडझड मागील काही दिवसांपासून थांबली आहे. कांद्याचे भाव स्थिर दिसत आहे. बाजारातील कांदा आवक मात्र काही प्रमाणात वाढताना दिसते, तर उठावही चांगला आहे. कापसाची आवक वाढली, त्यामुळे दरात घसरण झाली असल्याचं सध्या तरी बघायला मिळत आहे. तर कापसाला 7200 रुपयांच्या दरम्यान भाव मिळालेला आहे. दरम्यान कापसाची आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याची शक्यता आहे. यवतमाळ जिल्ह्यामध्ये पीक विम्यासाठी आता 1.5 लाख शेतकऱ्यांनी अर्ज भरलाय. पीक विम्यासाठी 1 रुपयाच भरावा लागत असल्यानं सर्व शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे. तिकडे अकोल्यात डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात 3 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन झालं. महिला बचत गटाने विविध खाद्य दालने उघडलेली आहेत. त्यांनी यामध्ये माठावरचा मांडा हा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे. वाशिमच्या अनसिंग फाट्यावरती भीषण अपघात झालाय. पुसदकडे जाणाऱ्या कारचा अपघात झाला. चालकाचं नियंत्रण सुटलं आणि त्यामुळे कार पलटी झाली. यात कारमधील 2 जण जखमी झाले. अपघाताचा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. सांगलीच्या पलूस तालुक्यातील कुंडल या ठिकाणी एका रात्रीमध्ये 6 ठिकाणी चोरी झाल्या. यामध्ये 3 घरं आणि 3 व्यावसायिकांच्या दुकानांमध्ये चोरट्यांनी डल्ला मारलाय. विविध घरांमधून चोरट्यांनी जवळपास सुमारे 2 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. मुंबईच्या कांदिवली पूर्व परिसरात मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये कारने 2 मजुरांना उडवलं. एकाचा मृत्यू झालाय. यात उर्मिला आणि तिचा ड्रायव्हरही जखमी झाल्याची माहिती आहे. जुन्या पुणे मुंबई या महामार्गावर डंपर पलटी झाला. डंपरमधून वाळू मार्गावर पडली. सुदैवाने यात कोणती जीवितहानी झालेली नाही. वाहतूक पर्याय मार्गाने वळवण्यात आली, त्यामुळे वाहतूक कोंडी टळली. अंबरनाथ पश्चिममध्ये न्यू बालाजीनगर या ठिकाणी एका कचराकुंडीत एक मृत अर्भक स्थानिक नागरिकांना आढळलेलं आहे. हे अर्भक 22 ते 23 आठवड्याचं म्हणजे 4 ते 5 महिन्यांचे असं वैद्यकीय अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. हे पुरुष जातीचं अर्भक असल्याचं वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितलं. या प्रकरणी अधिकचा तपास पोलीस करतायत. इंदापूर पोलिसांनी विक्रीस बंदी असलेल्या 23 लाख रुपयांचा गांजा जप्त केलाय. याबाबत गुन्हे शोध पथकाला माहिती मिळाली. त्यानुसार 6 पोलीस निरीक्षकांनी ही कारवाई केली. या प्रकरणात दोघांना ताब्यात घेण्यात आलं.
4 महिन्यांपूर्वी कल्याणनगर मार्गालगत एका बॅगेत सापडलेल्या वयोवृद्ध व्यक्तीच्या मृतदेहाचं गूढ उलगडलंय। ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेच्या पथकानं हत्या प्रकरणात मृत व्यक्तीच्या चुलत भावाला अटक केली आहे। पुण्यातील अनेक ठिकाणांहून दुचाकी चोरणाऱ्या 2 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या। आरोपींकडून 2,40,000 किमतीच्या 8 पेक्षा अधिक दुचाकी पोलिसांनी जप्त केल्या। यावेळी शहरातील विविध पोलीस स्टेशनमध्ये दुचाकी चोरीचे 6 गुन्हे दाखल करण्यात आले। नंदुरबारच्या म्हसावत पोलीस स्टेशन हद्दीमध्ये साठवून ठेवलेल्या विदेशी मद्यावर पोलिसांनी कडक कारवाई केलेली आहे। यावेळेस पोलिसांनी 3,64,000चा मद्यसाठा जप्त केलाय। आरोपी पसार झालेत। पोलीस सध्या त्यांचा शोध घेताना दिसतायत। माजी सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करून फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला। यावेळेस मोठ्या संख्येने जनसमुदाय रस्त्यावर उतरलेला बघायला मिळाला। सरपंच हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला अटक करण्यात हत्या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून हटवा ही मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी आता केलेली आहे। माझ्या वडिलांचं बलिदान वाया जाऊ देऊ नका, तुम्ही सदैव माझ्या पाठीमागे उभे राहा असं म्हणत संतोष देशमुख यांची मुलगी आक्रोश मोर्चावेळी भावूक झाली। मावलेला सूर्य पुन्हा दिसेल मात्र माझे वडील मला पुन्हा दिसणार नाहीत असं वैभवी देशमुख म्हणाल्या। सरपंच संतोष देशमुख यांच्या आक्रोश मोर्चामध्ये आमदार सुरेश धस यांनी जोरदार घणाघात केलाय। वाल्मिक कराडच्या घरी पैसे गेल्याशिवाय कोणतीच फाईल मंजूर होत नव्हती। ही करुण कहाणी आमच्या बीड जिल्ह्याची आहे तर करुणा कहाणी वेगळीच आहे असं म्हणत सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे। आमदार सुरेश धस यांनी मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सरपंच संतोष देशमुख यांच्या आक्रोश मोर्चातून जोरदार टीका केली। तुम्ही संभाजीनगरच्या एअरपोर्टवर उतरून गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीला गेले मग सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना का नाही भेटले हा सवाल धस यांनी पंकजा मुंडेंना केलाय। सरपंच हत्या प्रकरणावरून भाजपा आमदार सुरेश धस यांनी गंभीर असे आरोप केले। आक्रोश मोर्चातून धस यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्यावरती निशाणा साधला। इथे गोलीमार भेजे में हीच भाषा चालते हा आरोप धस यांनी केला। सरपंच हत्या प्रकरणी मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतली। या प्रकरणामध्ये ज्यांची नावं आल्या कुणीही असो त्यांना अटक करा ही मागणी जरांगेंनी केली आहे। असे हल्ले होऊ शकतात धाडसी बना उत्तर द्या असं आवाहन सुद्धा जरांगेंनी केलं। सरपंच हत्या प्रकरण आणि आक्रोश मोर्चावर शरद पवार यांनी आता प्रतिक्रिया दिली। बीडच्या लोकांची मनस्थिती अस्वस्थ करणारी असं शरद पवार बोलले। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 3 आरोपींची हत्या झाल्याचा दावा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलाय। एका अज्ञाताने फोन करून ही माहिती दिली असंही दमानिया यांनी म्हटलंय। अंजली दमानिया यांनी देशमुख कुटुंबाची भेट घेतली आहे। यावेळेस त्यांनी आरोपींच्या हत्येचा दावा करणारी एक ऑडिओ क्लिपही ऐकवली आहे। सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता अंजली दमानिया यांचा बोलवता धनी कोण हा सवाल गुणरत्न सदावर्ते यांनी केलाय। पोलीस तपास सुरू असताना अशी वक्तव्य का हे देखील सदावर्ते म्हणाले। बीडमध्ये सरपंच हत्येप्रकरणी आता फरार आरोपींची संपत्ती जप्त करा हे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी दिलेत। सीआयडीच्या प्रमुखांना फडणवीसांनी हे आदेश दिले। बंदुकीसोबत ज्यांचे फोटो समोर आलेत अशा सगळ्यांचे परवाने रद्द करा हे आदेश सुद्धा फडणवीसांनी बीडच्या पोलीस अधीक्षकांना दिलेत। प्रकाश आंबेडकर यांनी परभणीच्या घटनेवरती मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली आहे। मृत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना 1 कोटींची मदत द्यावी अशी मागणी आंबेडकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे।
जितेंद्र आव्हाड यांच्या नावानं व्हॉट्सअप चॅट व्हायरल होते. उद्याचा मसाला रेडी ठेव असा चॅटमध्ये उल्लेख आहे. चॅट व्हायरल होता. जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. रुपाली ठोंबरे पाटील यांच्या विरोधात तक्रार दाखल करत चॅट आपलं असल्याचं सिद्ध करा असं चॅलेंज आव्हाडांनी दिलं.